बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व महाराष्ट्र तेंगसुडो असोसिएशन व धुळे जिल्हा तेंगसुडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान पिंपळनेर येथे राज्यस्तरीय शालेय तेंगसुडो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। सदर स्पर्धेमध्ये राज्यातील 8 विभागातील 14, 17 व 19 या वयोगटातील एकूण 384 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता। सदर स्पर्धा पिंपळनेर येथील दमंडकेश्वर लॉन्स येथे घेण्यात आल्या होत्या। पिंपळनेर परिसरातून उपस्थित सर्व खेळाडूंची भव्य दिव्य रॅली काढून स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पिंपळनेरचे कर्तव्यदक्ष एपीआय श्री किरण बर्गे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश टिळे, क्रीडा अधिकारी श्री MK पाटील, स्वप्नील बोधे साहेब, क्रीडा अधिकारी कार्यालयातून योगेश देवरे, गौरव परदेशी, मदन गावित, हरिभक्त पारायण, श्री दुशाने आबा, महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष मास्टर रॉकी डिसूजा, जनरल सेक्रेटरी मास्टर सुभाष मोहिते, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री संभाजी अहिरराव, संस्थेचे सचिव श्री राणा पाटील, संचालक श्री जगदीश ओझरकर, शिवसेना साक्री तालुका प्रमुख दादासाहेब पंकज मराठे, तालुका क्रीडा मार्गदर्शक अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अजित बागुल, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटील, राज्यभरातून आलेले सर्व विभाग प्रमुख व सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित होते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून, महाराजांची आरती करून, महाराजांच्या जयघोषा स्पर्धेचे भव्य दिव्य उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संचालक ओझरकर यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। 2 दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या विभागातून खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून विविध पदकांची लूट केली। सर्वाधिक पदके जिंकून नाशिक विभाग प्रथम क्रमांक, तर मुंबई विभाग द्वितीय क्रमांक राहिला व कोल्हापूर व नागपूर विभाग अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकावर राहिला। जिंकलेल्या विभागांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। सदर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली। क्यूक मार दिसून त्याला पत्ता पंच कर तू तिने ब्लॅक मारला पंच कर ब्लॉक कौस्तुभ पवार शिवाम कौस्तुभ पवार निशांत सगीर
अनुज उमेश कावड़ू, मैं सेंट कैट स्कूल से और मुझे यहाँ पे आके बहुत अच्छा लगा है। और ये मेरे कोच है सुमित सर, और ये टूर्नामेंट बहुत अच्छा हुआ और मेरी 3rd रैंक। मैं नागपुर से, मैंने 3rd मेडल प्राप्त किया। नमस्ते, मेरा नाम आदित्य पेडनेकर है। मैं मुंबई से आया हूँ। मैं ब्लैक बेल्ट हूँ और आज मुझे DSO स्टेट में गोल्ड मिला है। मैं खेला था अंडर 19 अबाव कैटेगरी में, मतलब वेट अबाव कैटेगरी में, और मुझे बहुत अच्छा लगा। यहाँ की सुविधाएं मत अच्छी तरह से, रेफरीज बहुत अच्छे हैं और मेरे कोच सर है सुभाष मोहिते सर, ग्रैंड मास्टर, और रफीक सर भी है। थैंक यू सो मच सर। और बहुत अच्छा अरेंजमेंट है यहाँ पर का, एंड मुझे बहुत खुशी है कि मैं स्टेट के लिए सिलेक्ट हुआ, मुझे गोल्ड मिला है, और थैंक यू सो मच। हेलो, मेरा नाम अदीजा मुखर्जी है। मैं यहाँ पे मुंबई से आई हूँ। यहाँ पे अभी स्टेट लेवल टैंक्सुडो का कंपटीशन चल रहा है। मैं अंडर 14 में ओपन कैटेगरी में गोल्ड लाई हूँ। मैं हमारे मास्टर रॉकी डिसूजा को बहुत बहुत थैंक यू कहना चाहती हूँ। मैं रान कांदिवली मुंबई से आई हूँ। इस टूर्नामेंट का एक्सपीरियंस मेरा बहुत अच्छा। तर नमस्कार, माझे नाव अमृता अशोक निगोटे। मी छत्रपती संभाजीनगर येथून टेंगसुडो क्रीडा स्पर्धा या खेळात सहभागी होण्यासाठी आली होते आणि मी -36 म्हणजे 36 किलो खालील या वजन गटामधील मी खेळली आणि त्यामध्ये मला गोल्ड मेडल भेटलेलं आहे। तर इथलच्या सर्वांनी पिंपळनेर नगरीमधल्या सर्वांचं मी आभार मानते की त्यांनी मॅचेसला प्रोत्साहन देऊन म्हणजे मॅचेस इतक्या छानपणे टेंगसुडो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। आज इथे राज्यस्तरीय शालेय टेंगसुडोची स्पर्धा आयोजित होत आहे। पूर्ण महाराष्ट्रातून 8 विभागातून अंदाजे 400 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे। ही स्पर्धा पिंपळनेर येथे राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित होत आहे। माझ्यासोबत आयोजक संभाजी अहिराव सर आहेत। उत्कृष्ट आयोजन त्यांनी इथे स्पर्धेचं केलेलं आहे। मुलांना राहण्याची व्यवस्था, मुलांची जेवणाची व्यवस्था खूपच चांगल्या दर्जाची आहे आणि एक चांगली स्पर्धा इथे आयोजित होत आहे। मुलं पण भरपूर खुश आहेत। जेवणावरून घेऊन राहण्याची सुविधा आणि जे आमची तांत्रिक कमिटी आहे यांचं डिसिजनसुद्धा खूप फेअर डिसिजन होत आहे आणि ही स्पर्धा राज्यस्तरीय असून पुढे मुलांचं जी राष्ट्रीय स्पर्धा आहे त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत। अंदाजे या स्पर्धेत 400 खेळाडू सहभागी झाले आहेत। स्तरीय टँक्सुडो स्पर्धासाठी सगळ्यांचं स्वागत आहे आणि इथं स्पर्धामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे विभागाचे टीम पार्टिसिपेट आहे आणि खूप छान ऑर्गनाइज केलेलं आहे। आपला धुळे जिल्ह्यानं पुष्कळ मुलं पार्टिसिपेट आहे आणि चांगला एक अरेंजमेंट केलेला आहे। या सगळ्याचा श्रेय मी जे आमचे असोसिएशनचे सचिव आहे त्यांना देतो, मी संभाजी अहिराव सरला, आणि महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहे रॉकी डिसूजा सर आणि सेक्रेटरी सुभाष मोहिते सर यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, कारण की दरवर्षी हे आपला राज्यस्तरीय टँक्सुडो स्पर्धा इथे ऑर्गनाईज होते आणि खूप चांगला एक आपला गेम आहे। हे कोरियन कराटे आहे आणि खूप आज राज्यस्तरीय शालेय टँक्सुडो क्रीडा स्पर्धा धुळे येथे आयोजित करण्यात आल्या। पिंपळनेर नगरीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं स्वागत, त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था, सर्व गोष्टी एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी करण्यात आला। आयोजन समितीमध्ये अमोल सर झाले, संभाजी अहिराव सर झाले, सर्वांनी खूप जास्त मेहनत घेतली। विद्यार्थ्यांना पंचांनी दिलेल्या निर्णयांचे विद्यार्थ्यांनी पालन केले। व्यवस्थित सर्व गोष्टी डिसिजन व्यवस्थित झाल्या, निर्णय सर्वांना व्यवस्थित मिळाले। स्पर्धा धाराशिव जिल्हा प्रमुख आदरणीय रफीक सर आपण देखील मंचावर यायचे आहे। ते खेळ आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या